नमस्कार, मी डॉक्टर स्वरदा अंबर्डेकर, जनरल सर्जन आणि मूळव्याध तज्ज्ञ. आज आपण मूळव्याध आपल्या शरीरामध्ये पूर्णपणे घर करण्याआधी कोणती सूक्ष्म लक्षणं उत्पन्न करतो आणि ती कशी ओळखायची याबद्दल माहिती घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं लक्षण आहे ते म्हणजे असमाधानकारक शौच प्रवृत्ती. याच्यामध्ये काय होतं की पेशंटला पूर्णपणे पोट साफ झाल्यासारखं वाटत नाही आणि याच्यामुळेच पेशंट अधिक जोर करण्यास प्रवृत्त होतो. दुसरं लक्षण आहे शौचाच्या जागी जडपणा वाटणे. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सूज नसतानाही तिथे जडपणा वाटतो किंवा ती जागा छोटी झाल्यासारखं वाटतं. तिसरं लक्षण आहे त्या ठिकाणी खाज येते. काहीही कारण नसताना, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन नसताना तिथे अचानक खाज यायला चालू होते आणि ही खाज ही संध्याकाळच्या वेळी जास्त असते. शौचाच्या जागी टोचल्यासारखं वाटणे हे मूळव्याधीचं अजून एक सूचनात्मक लक्षण आहे. या लक्षणांव्यतिरिक्त सुरुवातीच्या काळात कोणत्याही प्रकारच्या वेदना न होता ब्लिडिंग होणे म्हणजेच रक्तस्राव होणे हेही एक लक्षण आहे. मात्र आपल्याला हे लक्षात घेण्याची गरज आहे की रक्तस्राव हे निदानात्मक लक्षण आहे, सूचनात्मक नाही. रक्तस्राव सोडून बाकीची सर्व लक्षणे ही अत्यंत सूक्ष्म आणि सहज लक्षात न येण्यासारखी असतात. म्हणूनच पेशंटला आपल्या आजाराबद्दल अनेक वर्ष काही कल्पनाच नसते. म्हणूनच आपल्या शरीराबद्दल जागरूकता असणे हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. मूळव्याध दुर्लक्ष करून नाही तर वेळेत उपचार घेतल्याने आटोक्यात येतो. धन्यवाद.